नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार जो आहे तुम्हाला या ठिकाणी 24,500 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 45 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्हता जी आहे या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सर्व काही माहिती जी आहे डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे IFC ब्लॉक अँकर या पदासाठी निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 2 वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहेत। त्यामध्ये तालुका परळीसाठी परळी वैजनाथसाठी एक वॅकन्सी आहे आणि शिरूरसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी, अशा 2 वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहे। या पदासाठी वेतन जे आहे तुम्हाला 20,000 रुपये दरमहा असणार आहे। त्याचबरोबर निश्चित मासिक प्रवास देयक जे आहे 2,500 रुपये इतके असणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी किमान कृषी व कृषी संलग्न पदवी जसे की कृषी तंत्रज्ञान, बॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चर किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन हॉर्टिकल्चर, BTech इन ॲग्रिकल्चर किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन फिशरी, बॅचलर ऑफ सायन्स इन फॉरेस्ट्री किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन व्हेटरनरी सायन्स आणि बॅचलर ऑफ सायन्स इन ॲनिमल हजबंडरी, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यासारख्या कुठल्याही एका क्षेत्रातील पदवी जी आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 1 वर्षाचा अनुभव जो आहे तुमचा या ठिकाणी लागणार आहे। वयमर्यादा जी आहे तुम्हाला 43 वर्षापर्यंतची या पदासाठी देण्यात आलेली आहे। निवडीच्या निकषांमध्ये या ठिकाणी कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, पशुपालन, मधमाशी पालन इत्यादी क्षेत्रातील शेती व शेती आधारित उपक्रम याबाबत माहिती असणे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे व समुदायाला सुलभ रीतीने समजावून सांगता येणे आवश्यक या ठिकाणी आहे। शेती व शेती आधारित मूल्यवर्धन साखळी उपक्रम अंमलबजावणीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे। तांत्रिक ज्ञान, संगणकीय ज्ञान असणे या ठिकाणी आवश्यक आहे। या पदासाठी निवड जी आहे तुमची लेखी परीक्षेच्या माध्यमातून होईल। 40 गुणांची लेखी परीक्षा या ठिकाणी होईल आणि प्रत्यक्ष मुलाखत 10 गुणांची अशी 50 गुणांची परीक्षा जी आहे टोटल तुमची असणार आहे। लेखी परीक्षेमध्ये तुमची या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीसाठी 5 गुण असणार आहेत, गणितासाठी 5 गुण, कृषी व कृषी संलग्न विषयांसाठी 30 गुण या ठिकाणी असतील। तोंडी परीक्षा ही 10 गुणांची असणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर CRP म्हणजेच वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदासाठी एकूण 6 वॅकन्सीज आहेत। तालुका परळी वैजनाथ या ठिकाणी 3 वॅकन्सीज आणि शिरूरसाठी 3 वॅकन्सीज अशा एकूण 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। तुम्हाला प्रवास देयक असं मानधन रुपये 6,000 रुपये इतके असतील। निश्चित प्रवास देयक जे आहे तुम्हाला 1,500 रुपये इतके यामध्ये समाविष्ट असणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुम्ही किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या ठिकाणी 12वी उत्तीर्ण कॅन्डिडेट मिळणार नाही, त्या ठिकाणी अटी ज्या आहेत शिथिल करण्यात येतील। अनुभव जो आहे 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। या पदासाठी देखील निवड तुमची लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल। अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। त्या संदर्भाचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज जे आहे तुम्ही 15 जानेवारी 2025 पर्यंत पाठवू शकता। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद बीड या ठिकाणी तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।